आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। पाथरूड तालुका भूम मतदारसंघातीलच नाही तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फार्मिंग एअरपोर्ट ही संकल्पना राबवण्याचा मानस असून त्याद्वारे शेतकऱ्यांचा शेतमाल 48 तासांच्या आत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेला जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाचा चांगला बाजारभाव मिळून आपलेही शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होतील, अशी संकल्पना राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी भूम तालुक्यातील पाथरूड येथील जाहीर सभेत मतदारांसमोर मांडली। त्याला उपस्थित जनसमुदायाने जोरदार प्रतिसाद दिला। महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या जनसंवाद दौऱ्याला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काल रात्री त्यांनी भूम तालुक्यातील पाथरूड येथे मतदारांशी संवाद साधला। आपल्याला विकासासाठी तुमची मते हवी आहेत, निवडून तर आपण येऊच, पण तुम्ही मला लाखोंच्या लीडने विधानसभेत पाठवा, असे आवाहन डॉक्टर सावंत यांनी याप्रसंगी केले आणि त्याला उपस्थित ग्रामस्थ, महिला व तरुण वर्गाने जोरदार प्रतिसाद दिला। या जनसंवाद दौऱ्यात डॉक्टर तानाजी सावंत म्हणाले की 31 कोटी रुपये एवढा निधी पाथरूड गावाच्या विकासासाठी दिला। संपूर्ण मतदारसंघात आपण 1.5 ते 2,000 कोटींचा निधी आणला आहे आणि गेल्या 35 वर्षात जेवढा विकास झाला नव्हता तेवढा विकास आपण केला आहे। असे असतानाही विरोधकांना विकास दिसत नाही आणि यापुढेही महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून झाला नाही एवढा विकास करणार असून येणाऱ्या 2 वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यांपेक्षा काकणभर माझा मतदारसंघ पुढे नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। यापुढे मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात विकासाची ढगफुटी करणार आहे। विरोधकांनी आतापर्यंत काय केले? लुटणे व कमिशन घेण्याशिवाय त्यांनी काहीच केले नाही। यांनी कामाला लावले अशा 5 पोरांची तरी यादी द्यावी, असा सवाल विरोधकांना मंत्री सावंत यांनी केला। आम्ही 6 महिन्यांपूर्वी एक संकल्पना राबवून राज्यात 1 लाख रुपयांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घेतली। मतदारसंघातही अनेकांच्या डोळ्यातील मोतीबिंदूंचे ऑपरेशन केलेत। यात काही लोकांची ऑपरेशन राहिली असतील, त्यांनाच आम्ही केलेला विकास दिसत नसावा। त्यांच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी त्यांना सरकारी ॲम्ब्युलन्समध्ये ऑपरेशनसाठी पाठवा। ऑपरेशन केल्यावर त्यांना विकास दिसेल, असा टोलाही त्यांनी याप्रसंगी राजकीय विरोधकांना हाणला। मी इंजिनिअरिंगमध्ये PhD केली आहे। माणसाचा, जनावरांचा नाही तर इंजिनिअरिंगचा डॉक्टरेट आहे। इंजिनियर असल्यामुळे डोक्यात विविध संकल्पना खेळत असतात। यातील माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे, ती संकल्पना मी राबवणार, ती म्हणजे फार्मिंग एअरपोर्ट ही संकल्पना पुढे भारत सरकार सुद्धा राबवू शकते। ही संकल्पना म्हणजे शेतकऱ्यांचे विमानतळ आणि हा कन्सेप्ट शेतकऱ्यांसाठी असणार आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जेथे शेतमालाला जास्त भाव असेल त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 48 तासात शेतकऱ्यांचा शेतमाल जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल। आपण ही संकल्पना यशस्वीपणे राबवल्यानंतर 1 वर्षात संपूर्ण देशातील जिल्ह्यात फार्मिंग एअरपोर्ट उभारल्यास शेतकऱ्यांना फायदा तर होईलच, त्याचबरोबर देशाचा GDP मोठ्या प्रमाणात वाढला जाईल। 20 तारखेला मतदान करा, 23 तारखेला आपण गुलाल उधळू आणि 26 तारखेला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या 2 वर्षात हा कन्सेप्ट राबवणार असल्याचेही मंत्री डॉक्टर सावंत यांनी याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला सांगितले। याप्रसंगी डॉक्टर सावंत यांच्या नेतृत्वात शिवसेना गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। याप्रसंगी ॲडव्होकेट रवींद्र नागरगोजे, बाळासाहेब हडोंगरीकर, महादेव अंधारे यांची देखील यथोचित भाषणे झाली। ॲडव्होकेट रवींद्र नागरगोजे म्हणाले की शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून पहिली गद्दारी स्वतःच्या भावाशी केली होती, त्यामुळे खरे गद्दार हे शरद पवार आहेत। शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्ता मोहिते, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाळासाहेब हडोंगरीकर, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, राष्ट्रवादीचे नवनाथ जगताप, महादेव अंधारे, सुभाष सिंग सद्दीवाल, बालाजी गुंजाळ, अंगद मुरुमकर, सुग्रीव मुरुमकर, विभीषण खामकर, ॲडव्होकेट संतोष सूर्यवंशी, भूम तालुका शिवसेना प्रमुख बालाजी गुंजाळ, सरपंच विठ्ठल वाघमारे, मंगेश गटकळ, शैलेश गटकळ, सुभाष आतकर, माजी सरपंच बाळासाहेब गटकळ, हरी उबाळे, अच्युत गटकळ, सागर भोसले, संदीप गटकळ, पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्ण गव्हाणे,
माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गायकवाड, जेजला गावचे सरपंच सागर गटकळ, भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, माजी पंचायत समिती सदस्य सीताराम वणवे आदींसह युवा कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, पुरुष व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.